अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कधी कधी आपल्याला असं वाटतं, आपण देवाची पूजा करतो, दिवा लावतो, नाम घेतो, पण तरीही मन हे शांत होत नाही. घरात तणाव कमी होत नाही, कामातील अडचणी काही संपत नाहीत. अशा वेळी एक साधा पण प्रभावी मार्ग आहे, तो म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जाऊन शांतपणे आरती करणे. मठात जाऊन केली जाणारी आरती ही फक्त पूजा नाही, ती मनावर साचलेली भीती, नकारात्मक विचार आणि अस्वस्थता हळूहळू दूर करणारी अनुभूती आहे. मठात अनेक भक्तांच्या प्रार्थनांची ऊर्जा असते, म्हणूनच आरतीच्या वेळेला मन आपोआप शांत होतं, विचार स्थिर होतात आणि स्वामीवरचा विश्वास अधिक घट्ट होतो. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी कधी स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जाऊन शांतपणे आरती केली आहे का? कारण मठात जाऊन केली जाणारी आरती ही फक्त देवपूजा नसते, ती माणसाच्या मनात साठलेली भीती, दुःख, नकारात्मक विचार आणि अडलेलं नशीब. प्रश्न स्वतःला विचारा, मी कधी स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जाऊन शांतपणे आरती केली आहे का? कारण मठात जाऊन केली जाणारी आरती ही फक्त देवपूजा नसते, ती माणसाच्या मनात साठलेली भीती, दुःख, नकारात्मक विचार आणि अडलेलं नशीब हळूहळू मोकळं करणारी एक शक्ती असते. आजची ही माहिती शेवटपर्यंत ऐका, कारण मठात जाऊन स्वामीची आरती केल्याने कोणते दोष निघून जातात आणि आयुष्यात कसा बदल घडतो. कारण हे खूप कमी लोकांना माहिती आहे, कारण की अनेक लोक म्हणत असतात, स्वामींचं दर्शन घेतलं की खूप आहे. पण स्वामी समर्थ महाराज म्हणजे केवळ एक मूर्ती नाही, ते जिवंत अनुभूती आहेत. ज्या ठिकाणी स्वामींचा नाम गजर चालतो, त्या ठिकाणी नकारात्मकता टिकू शकत नाही. मठ ही अशी जागा आहे, जिथे अनेक वर्षापासून लाखो भक्तांनी आपली दुःख, भीती, आशा आणि विश्वास स्वामींच्या चरणी अर्पण केलेला आहे. त्या प्रत्येक प्रार्थनेची ऊर्जा त्या मठात आजही जिवंत आहे. घरात बसून केलेली आरती नक्कीच पुण्य देते, पण मठात जाऊन केलेली आरती थेट मनावर परिणाम करते. कारण मठात गेल्यावर आपण घरच्या विचारांपासून, कामांच्या तणावापासून थोडा वेळ दूर होतो. मन आपोआप शांत होतात आणि आरतीच्या वेळेला स्वामीच्या नावात मन एकरूप होतं. माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दोष म्हणजे मनाचा दोष. सतत नकारात्मक विचार येणे, काहीच चांगलं होणार नाही असं वाटणे, प्रत्येक गोष्टीत भीती वाटणं, स्वतःवरचा विश्वास कमी होणं, हा मनाचा दोष स्वामीच्या मठातील आरतीने हळूहळू कमी व्हायला लागतो. कारण आरती करताना मन एकाच ठिकाणी स्थिर होतं आणि नामस्मरणामुळे मनातला अंधकार कमी होतो. खूप लोक म्हणतात, माझ्या घरात कारण नसताना भांडण होतात, लहान लहान गोष्टीवर वाद होतात, पैसे येतात पण टिकत नाही. हा नजर दोष असू शकतो. स्वामींच्या मठात जाऊन मनापासून आरती केली की बाहेरची बाधा हळूहळू दूर होते. कारण आरतीच्या वेळेला स्वामींची कृपा घरावर आणि मनावर पडते. काही लोकांच्या आयुष्यात शनी, राहू, केतूचा त्रास असतो. मेहनत खूप असते पण यश मिळत नाही. स्वामींच्या मठात नियमित आरती केली की ग्रह दोष लगेच नाहीसे होत नाही, पण त्याची तीव्रता नक्कीच कमी होते. संकट येतात पण ती मोडून टाकत नाहीत, तर माणसाला मजबूत बनवतात. अनेक घरांमध्ये पितृदोषांशी संबंधित अडथळे असतात. सगळं असूनही समाधान नसतं, काहीतरी अडलेलं असल्यासारखं वाटतं. स्वामींच्या मठात शांतपणे उभं राहून आरती केली की मन हलकं होतं आणि अडलेली वाट हळूहळू मोकळी व्हायला लागते. स्वामींची आरती भीतीचा दोष काढून टाकते. रात्री झोप न लागणे, वाईट स्वप्न पडणे, मनात सतत धाकधूक असणे, हे सगळं त्रास आरतीमुळे कमी होतात. कारण स्वामींचं नाव हेच एक संरक्षण आहे. मठात जाऊन आरती केल्याने अहंकार कमी होतो. माणूस नकळत नम्र होतो. बोलण्यात सौम्यता, शांतता येते आणि त्यामुळे नात्यांमधले ताण कमी होतात. घरात शांतता वाढते. स्वामी समर्थ महाराजांची आरती ही काही मागण्यासाठी नाही, ती स्वतःला स्वामीच्या चरणी सोपवण्यासाठी आहे. आरती करताना काही मागू नका, फक्त एवढंच म्हणा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा. जो माणूस श्रद्धेने मठात जाऊन आरती करतो, त्याच्या आयुष्यात बदल नक्की होतो. तो बदल लगेच दिसेलच असं नाही, पण मन शांत होणं, निर्णय स्पष्ट होणं आणि संकटांना सामोरं जाण्याची ताकद मिळणं, हे सगळं स्वामी देतात. जर तुम्ही आजपर्यंत मठात जाऊन आरती केली नसेल, तर एकदा नक्की करून पहा. काही मागू नका, फक्त डोळे मिटा आणि स्वामीच्या नावात स्वतःला विसरून जा.
बाकी सगळं स्वामी पाहतील. म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांची मठात जाऊन केली जाणारी आरती ही केवळ एक धार्मिक कृती नाही, ती माणसाच्या आयुष्यात हळूहळू बदल घडवणारी अनुभूती आहे. आरती करताना तुम्ही किती वेळ उभे आहात, किती मंत्र म्हणता हे महत्वाचं नाही. महत्वाचं आहे ते तुमचं मन. मन खरं असेल तर स्वामी उशीर करत नाहीत. कधी कधी आपल्याला वाटतं मी एवढं सगळं करतो तरीही माझ्या आयुष्यात अडचणी का संपत नाहीत. पण स्वामी संकट लगेच काढून घेत नाहीत. ते आधी आपल्याला आतून मजबूत करतात, मन शांत करतात, विचार स्पष्ट करतात आणि मग योग्य वेळी योग्य मार्ग उघडतात. मठात जाऊन आरती केल्यावर तुम्हाला लगेच चमत्कार दिसेलच असं नाही, पण एक गोष्ट नक्की घडते. तुमच्या मनातली घालमेल, भीती कमी होते. भीती हळूहळू निघून जाते आणि मनात एक वेगळाच विश्वास तयार होतो की काही झालं तरी स्वामी आपल्या पाठीशी आहेत. स्वामी आपल्या पाठीशी आहे, आपल्या सोबतीला आहे. आरती करून मठातून बाहेर पडताना जसं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं, तेच स्वामीचं खऱ्या अर्थानं दर्शन असतं. डोळ्यांना मूर्ती दिसली नाही तरी मनाला शांतता मिळाली तर समजा स्वामी भेटले. स्वामी समर्थ महाराज कधीही तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. कधी धैर्य देतात, कधी संयम देतात, कधी योग्य माणसं भेटवतात, तर कधी चुकीच्या माणसापासून दूर करतात. हे सगळं दिसत नाही, पण आयुष्य पुढे गेल्यावर कळतं. म्हणून जेव्हा जेव्हा आयुष्यात खूप थकल्यासारखं वाटेल, मनात प्रश्नाचा गोंधळ असेल, कोणाशी बोलावं असं वाटत नसेल, तेव्हा एकदा शांतपणे स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जा. आरतीच्या वेळेला उभे राहा. काही मागू नका, काही तक्रार करू नका. फक्त मनात म्हणा, स्वामी मला सांभाळ. तो एक क्षण तुमचं आयुष्य बदलायला पुरेसा असतो. कारण जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामी नक्कीच आहेत आणि जिथे स्वामी आहेत तिथे भीती टिकू शकत नाही. म्हणून स्वामींच्या आरतीला नक्की जात जा. म्हणून स्वामींच्या आरतीला नक्की जा. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.